नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर। कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत चेन स्नॅचिंग करणारा आरोपी मुद्देमाल व दुचाकीसह कोतवाली पोलिसांनी केला जेरबंद। अहिल्यानगर शहरात दिनांक 28/2/2025 रोजी सायंकाळी 19 वाजण्याच्या सुमारास माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल भारती साहेब, अहिल्यानगर शहर विभाग यांना कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत 2 दिवसापूर्वी महाशिवरात्रीचे दिवशी व त्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या चेन स्नॅचिंगचे गुन्ह्यातील आरोपी हे त्यांच्याकडील होंडा शाईन दुचाकी नंबर MH17CO 4008 हे वरून स्टेशन रोड अहिल्यानगर परिसरात काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याबाबत माहिती मिळाल्यावरून त्यांनी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना नमूद दोन्ही आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेशित केले। पोलीस निरीक्षक प्रताप दराडे साहेब यांच्या आदेशाने गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांनी नमूद आरोपी यांचा शोध घेत असताना आरोपी नामे अभिमन्यू विलास कुसळकर, वय 23 वर्ष, राहणार बालाजीनगर, सोनई, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर हा होंडा शाईन दुचाकी नंबर MH17CO 4008 सह मिळून आला। त्यांनी चौकशीत कोतवाली पोलीस स्टेशन 1 गुन्हा रजिस्टर नंबर 149/2025 भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 304(2) 3-5 प्रमाणे दिनांक 27/2/2025 गुन्हा रजिस्टर नंबर 71/2025 भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 309(4)(3-5 प्रमाणे दिनांक 7/2/2025 रोजी दाखल गुन्ह्याची कबुली दिली। नमूद आरोपीने गुन्ह्यात वापरलेली 50,000 रुपये किमतीची होंडा शाईन दुचाकी नंबर MH17CO 4008 ही हजर केल्यावरून ती जप्त केली। तसेच त्यास दिनांक 28/2/2025 रोजी 23:56 अटक केल्यानंतर अटक मुदतीत त्याने उपरोक्त नमूद दोन्ही गुन्ह्यातील चोरी केलेला 1,74,000 रुपये किमतीचे सोन्याच्या मुद्देमालासह ही त्याची पत्नी हिने पंचांसमक्ष हजर केल्याने जप्त केली आहे। नमूद गुन्ह्यात सोन्याच्या मुद्देमालासह दुचाकी असा एकूण 2,24,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अटक मुदतीत आरोपीने कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 597/2024 भादवी 394 34 दाखल 20/5/2024 रोजी दाखल गुन्ह्याची कबुली दिली। उपरोक्त गुन्हे हे त्याने त्याचा साथीदार अजय रुस्तम शिंदे, राहणार कोटला, अहिल्यानगर याच्यासह केल्याची माहिती दिली आहे। सहाय्यक सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासो, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरेसो, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर विभाग श्री अमोल भारती सो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे, महाराष्ट्र पोलीस हेड कॉन्स्टेबल रोहिणी दरंदले, पोलीस हेड कॉन्स्टेबल विक्रम वाघमारे, सूर्यकांत डाके, विशाल दळवी, संदीप पितळे, पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोहकले, तानाजी पवार, सूरज कदम, सचिन लोडगे, दत्तात्रय कोतकर, शिरीष तरटे, संकेत धिवर, राम हंडाळ व मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडू, पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिंदे यांनी केले आहे। कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 2025 आणि 2024 मध्ये ज्या चेन स्नॅचिंग झालेल्या आहेत त्याच्या संदर्भात त्या उघडकीस आणण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक सरांच्या आणि अपर पोलीस अधीक्षक सरांच्या आदेशानुसार पथक तयार करण्यात आलेलं होतं। सदर पथकामध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली की MH17CO 4008 या होंडा शाईन गाडीवर सदर जे 3 गुन्हे आहेत आपल्याकडचे 149/2025, 71/2025 आणि 597/2024 या गुन्ह्यांमध्ये, या तिन्ही गुन्ह्यांमध्ये मिळून एका गुन्ह्यात 20 ग्रॅम, एका गुन्ह्यात 14 ग्रॅम आणि एका गुन्ह्यात 25 ग्रॅम अशी सोन्याचे दागिने चेन स्नॅचिंग झालेले होते। तर सदर आरोपीला काल संध्याकाळी ताब्यात घेतले असता त्याच्याकडे तपास केल्यावर आपल्याला त्याच्याकडून 34 ग्रॅम
म्हणजे एका गुन्ह्यातलं 20 ग्रॅम आणि 14 ग्रॅम असं 2 गुन्ह्यामधली 100% रिकव्हरी मिळालेली आहे. आणि जो 2024 मधला गुन्हा होता त्यातली 25 ग्रॅम जे सोनं गेलेलं आहे ते सदर ह्याचा एक आणखी साथीदार आहे, तो फरार आहे, अजून अटक नाही, तो त्याला आपण अटक करण्यासाठी टीम लावलेली आहे. अजय शिंदे त्याचं नाव आहे. तर सदर 25 ग्रॅम जे आहे ते त्याच्याकडे असल्याबाबत कबुली सदर आरोपीनं दिलेली आहे. तर या बाबतीत मी माझ्याकडचे जे सगळे PI दराडे साहेब असतील आणि त्यांचा सर्व DB स्टाफ, कोकाटे मॅडम, दरंदळे मॅडम, वाघमारे मेजर, डाके मेजर, दळवी मेजर, पितळे मेजर, रोकले मेजर, पवार मेजर, कदम मेजर, लोळगे मेजर, कोतकर मेजर, तरटे, धिवर, हंडाळ या सर्वांचं मी अभिनंदन करतो. त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि यापुढेही अशाच पद्धतीनं ज्या राहिलेल्या चेन स्नॅचिंग आहेत त्या उघड करण्यासाठी पोलीस दलातर्फे चांगल्या प्रकारे प्रयत्न करण्यात येत आहेत. तुमच्या माध्यमातून जनतेला फक्त एवढंच आवाहन करतो की आपल्यासोबत अशी कुठलीही घटना घडली तर तात्काळ पोलीस स्टेशनला रिपोर्ट करा आणि गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला जावा. धन्यवाद. अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बान. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.